सो गाईज आम्ही आलो या चंदेरी फोर्टला. कोणत्या गावात आहे? तमसाय. थमसाई. हा याचं नाव आपलं सम्मेत भाई. जयदीपला ओळखताच तुम्ही. जयदीप कोण आहे? मी तुझं नाव आहे स्वप्नील. हा सो याचं काय आहे? स्वप्नील भंडारी. अच्छा याचं नाव अक्षय. अक्षय. हा खास कोणाचा मित्र? निखिल. निखिल इंगडेचा मित्र आहे चांगला, परम मित्र. माझा नाईलाज आहे. निखिल सोबत सर्वांनी ऍडजस्टमेंट करावं लागतं. आता आम्ही पण ऑफिसमध्ये ऍडजस्ट. आमच्याकडे एवढा सेटअप आहे अजून. आणि आम्ही आज कॅम्पसाठी आलेलो आहे. नाईट कॅम्पिंग खास यांनी अरेंज केले आमच्या निखिल इंगडेनी. सेटअप झालेला आहे. पोचले पनवेलवरून यायला 1 तास लागतो कमीत कमी. आम्ही आले दोघं बाईक, जयदीप आणि मी बाईकने आलो आहे. चला सेटअप झालेला आहे आमचा ड्रोनचा सेटअप. हे हलकं आहे. हा एक यूट्यूबर आहे भाई, मोठा यूट्यूबर आहे हा. या गाइस, सांग भाई चॅनल. सो मेरा चैनल है लाइक व्लॉगिंग का. मैंने जैसा अभी स्टार्ट करा है. मेरे 2 बड़े चैनल्स हैं गेमिंग से रिलेटेड, बट व्लॉगिंग अभी शुरू करा है. एंड दिस इज़ माई फर्स्ट टाइम व्हेन आई एम डूइंग व्लॉगिंग. सॉरी, ट्रेकिंग फर्स्ट टाइम कर रहा हूँ मैं बहुत एक्साइटेड हूँ. आई डोंट नो कैसे चीज़ें होने वाली है, बट ये सारे लोग एक्सपीरियंस्ड है तो मज़ा तो डेफिनेटली आने वाला है. आमच्या भरपूर सारे ट्रेक झाले. फक्त आता निखिलसोबत आणि तुमच्या ग्रुपसोबत पहिल्यांदा ट्रेक आहे. म्हणजे निखिलसोबत झाला आहे मग छोटा मोठा ट्रेक, पण ते फेल गेलेले ट्रेक आहे भाई. निखिल असल्यावर फेलच जातात ट्रेक आमच्यासोबतचे. पाऊस पडतो. फुल पावसात गेलो आम्ही. फुल पाऊस होता. हा. पूर्ण वेळ ट्रेक भर पाऊस चालू होता. कोथळी गडावर गेलो होतो. निखिल पण होता, समित पण होता. हा असल्यावर होणारच ना. निखिल असल्यावर होणारच ते. पावसात गेल्या पाऊस पडणार ना. पावसाळ्यात कुठे गेलो होतो भाई? उन्हाळ्यात गेलो होतो. मे महिन्यात गेलो होतो आम्ही. याला सोडून दिलं आणि पाऊस पडला होता. दुःख होता. निखिल आल्यावर प्लॅन फेल होणार असं होतंच, पण आता आम्ही सक्सेस करणार आहे. सम्मेत आहे ना. हा सम्मेत आणि अक्षय 2 लोक. आणि नाही, अक्षयच अच्छा हा पण नाही का? सम्मेत पण नाही. तो म्हटलं फक्त. ट्रेक गावातून स्टार्ट केलाय सेटअप करून. 7 लोकांचा आमचा पूर्ण सेटअप होऊन निघालोय आम्ही गावातून. आम्हाला लीड निखिल करणार आहे. निखिल इंगडे. निखिल इंगडे लीड करणार आहे. लीडच बोललो ना. त्याची लीड आम्हाला कधी लीड चढवून. लीड करणार तू आहे रे निखिल. असं कसं जमतं? खात असणार आहे पण. तुला युट्यूबर आमचे वैभव. वैभव नाव आहे ना तुझं? हा वैभव. गडाकडे इकडे जायचं ना खाली. हां चला हे गावात. मग खाल्लं डावीकडे ना. बरं चल. चला इथनं खाली स्टार्ट केलं आम्ही ट्रेक. बघतो हवा जातो कसं. चला इथनं रोड भेटलाय. धन्यवाद. इथनं स्टार्ट होते. छोट्या छोट्या वाटेने जायचं आहे आम्हाला. जायचं त्या टोकावर. तर नाईट कॅम्पिंगसाठी आमचं पूर्ण सेटअप रेडी झालं आहे. आणि आमचं घेऊन काय करणार? खिचडी बनवणार आहे का निखिल आपण तिकडे जाऊन? कॅम्पिंग करायची पूर्ण. कॅम्पिंग करून काय बनवणार आहे रात्री ते तरी बोल. खिचडी बनवायचा प्लॅन आहे. आम्हाला रूट कोणालाच नाही माहिती कसं जायचं आहे, कारण जाणार ते सांगितलं की 5-6 वाटे आहेत जायला. 5-6 वाटेनंतर आम्ही एक जरी वाट चुकली तर आमचा ट्रेक फेल होणार आहे. हा वैभव आम्हाला लीड करतोय. हा तो पहिल्यांदा ट्रेकला येतो आम्ही त्यालाच लीड फॉलो करणार आहे. भाई तुझ्या फॉलोअरनी सांगितलं असेल ना तुला कसं जायचं काय जायचं? तू सांगितलं असणार ना की भाई मी ट्रेक चालू करणार आहे, ट्रेकचे ब्लॉग चालू करणार आहे म्हणून. त्यांना सांगितले ना. तो बोलते हैं कि ध्यान से जाना, ये करना वो करना, बट मेरे को कुछ पता तो है नहीं. बट जब तक जाऊंगा नहीं तब तक पता नहीं चलेगा. पण कोणत्या वाट्याने जायचं हे माहिती आहे का तुला? नहीं ना. जहाँ तक रास्ता दिख रहा है वहाँ तक जाने का. सुरुवातीला 15-20 मिनिटं झालेत ना आपल्याला चालून. जयदीप ही जंगल ट्रेक आहे. जंगल ट्रेक नंतर आपण ज्यावेळी ॲक्च्युअल डोंगराच्या पायथ्याला जाऊ हां त्यावेळेपासून मग एकदम स्टीप रॉक क्लाइम्बिंग. हां रॉक क्लाइम्बिंगला तिकडे रोप वगैरे लावलेलं. आपल्याला जायचं त्या टोकापर्यंत. पण ठीक आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. मॉडरेट आहे, इझी आहे. थोडी वाट आणि जास्त 8-10 किलोमीटर त्यामुळे काही हार्ड नाही. मॉडरेट फॉर दी टाइम बिंग. पण इझी तर आहे ना. थोडं 8-10 किलोमीटर आहे ना. हो इथं थांबू ना. पुढे आहे तर बसायला जागा. दगडवर बसू बघा. हां बसायला जागा आहे.
चला इथे बसायला थोडीफार जागा भेटली आहे. बाकीचे परत तोपर्यंत मी बसणार इथे थोडा वेळ. पोरांना असा ट्रेक असणार आहे. छोट्या छोट्या पायऱ्यात आमचा हाफ ट्रेक कंप्लीट झाला आहे. हाफ ट्रेक तसंच निघतोय. पण ट्रेक मस्त आहे. मॉडरेट लेवल ट्रेक आहे आणि या छोट्याशा वाटेने तुम्हाला यायचं आहे. अशाच प्रकारे वाट आहेत. बाकीचे 2-3 आमचे प्लेयर्स पुढे गेलेत. निखिल, जयदीप आणि मुलबा हे 2-3 पुढे गेलेत आणि आम्ही 2-3 जस्ट मागेच राहिलो आहे. खूप वाट लागणार आहे कारण अजून अर्धा तासाचा ट्रेक आहे आम्हाला. की आम्हाला जे गुफा जे आहे, जे केव्स आहेत तिथपर्यंत आम्हाला जायला अर्धा तास लागणार आहे. आणि त्या केव्सपर्यंत आम्ही थांबणार आहेत. तिकडे रेस्ट घेणार आहेत. तिकडे आम्ही सनसेट बघणार आहे. स्लिपरी वाटा आहेत ह्या. त्या स्लिपरी वाट्याने यायच्यात. पण थोडं अवघड आहे. जस्ट 45 डिग्री अँगलने आहेत त्यामुळे थोडं वाट लागते. पण भाई थकवा भरपूर येतो कारण भरपूर दिवसानंतर ट्रेक करतो त्यामुळे थोडं वाटतं आहे. आणि इथं यायला आता बघा ह्या पॉईंटला यायला 2-3 वाट आहेत. ह्या इकडनं पण एक आली, तिकडनं पण येत आहेत. इकडनं आम्ही आलो. इकडनं आम्ही पनवेलवरून त्या गावातून आलो. इकडनं मे बी बदलापूरवरून ह्या रोडने येत असेल. कारण जिथं बॉटल आणि त्या रेबिन लावलेत आम्ही त्या बाजूने चाललो पुढं. बाकीचे पुढे ह्या रूटने पुढे गेले. 25-30 मिनटं लागतील आम्हाला. पोरं कोणतरी आवाज देतात आणि अजून तरी मी एकटाच आहे. बाकीचे अजून मागेच आहे. ते पावसाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे रेनी सीझनमध्ये तुम्ही येणं टाळा थोडं. कारण ज्या वाटेने तुम्हाला जायचं आहे त्या वाटेने वरतून पाणी येणार आहे. त्यामुळे त्या सीझनमध्ये नका येऊ. तुम्ही नॉर्मल उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात येऊ शकतात. पण थोडं पावसाळ्यामध्ये थोडं येणं टाळा कारण त्यासाठी यायला वाट खूप छोटी आहे आणि छोट्या वाटेमधून पाणी पण त्याच याच्याने जायचं पण त्याच रूटने. दौड़ भरी जिंदगी थकना मना इसलिए मेरा भरोसा रिवाइटल जियो जी भर के. चला रिटर्न माउंटेन ड्यू डर के आगे जीते. चल माउंटेन ड्यू डर के आगे जीते. चला घरी. जो जिद्द वही सिकंदर उसकी माँ. तर एवढी असते ना डेंजर. पोरं लगेच ओळखून टाकला काय शिवी दिली. हो येऊ दे की मग. नाही. ते तर पाहिजे. हा नाही बोलत जातो ओळखू दे रे. मी विपच टाकतो म्हणून कोण कट करत बसेल एवढं. पोरांना ओळखू दे. म्हणून मुद्दा म्हणून बीप टाकायचा. जो जिद्द वही सिकंदर उसकी म्हटल्यावरती पोरांना माहिती होतं. चला काय 10-5 मिनटं तरी फक्त मग पुढचा ट्रेक तिथं पोचायला. भाऊ पोचलोय आपण. यायला 2-3 वाटेत रे म्हणून थोडाफार कन्फ्यूज होता. कुठं वाटत इकडनं पण आता बदलापूर वाटतं खालून येत असेल असं वाटतं मला. बाई मंदिर पण आहे वरती. मस्त दिसतोय सनसेट. चल चल पटपट. तुला सनसेट व्हायला अजून 10-15 मिनटं आहे. फायनली पोचलोय. तिकडं गुफा आहे. तिकडंच जाऊ ना. ड्रोन उडवा इथं. तिकडं काय उपयोग आहे. बॅगा ठेवू दे भैया. ते एक नंबर व्ह्यू. ते आमचा सनसेटचा शूट झालेला आहे. सम्मेद आणि निखिल. अरे नाद रे भारी आला ना व्हिडिओ. दाखव रे याच्यात दाखव. शपथ काय व्हिडिओ आलाय बघा भाई. नाद पैसा वसूल आहे भाई तुमचा ड्रोनचा. मला वाटलं सांगतोय. भाई सनसेट बघण्याचा टाइम आणि आमचा परफेक्ट मॅच झालेला आहे. सक्सेसफुली. सम्मेद कोणाचा प्लॅन होता? हा निखिलचा होता का सम्मेदचा होता? निखिलचा प्लॅन सक्सेस झालेला आहे.
मस्त झालाय. आणि हा आमचा यूट्यूबर इकडे भूक लागली है भाई. टेक चल रहा है एनर्जी का, एनर्जी का इंटेक चल रहा है भाई बंदे का. डाउन हो गया सब. हाँ अभी बात करने के लिए उसको रात भर और बातें करनी है लोगों से, इसलिए इंटेक कर रहा है ये. पण व्ह्यू भारी आलाय, मस्त आहे भाई. ड्रोनचा पैसा वसूल आहे भाई. मस्त आलाय व्ह्यू. शेवटला हात पण दाखवला. दाखव मीच असेल बहुतो. खाली पत्र असल्यामुळे मीच होतो मीच. बरोबर 2 संत्री घेऊन आला. हे बघा झाके हाणल्यात आपण. बस 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 काहीच घडलं. प्युअर अरे मी खाली कुठे बघतोय. ती बाकीची गेली. स्क्रीन मध्ये थोडी बघत होतो, हाक्याचे दाखवते ते बघतोय अंदाजे. कारण शेकोटी पण करणार आहे. 2 कॅम्प, त्यात 7 लोक बसणार, झोपणार आहेत आणि थोडाफार खिचडी वगैरे बनवणार आहे आम्ही. आपण ट्रेकला काय काय आणलेलं माहिती आहे का? ट्रेकला आपण काय काय आणलेलं? ऍपल नाही, संत्री. संत्री पायनॅपल. संत्री पायनॅपल भाई कोण आणतं ट्रेकला? संत्री पायनॅपल केळी बोर अजून फणस आणलं होतं. अरे बस पायनॅपल बोललो ना भाई. हा तेच ना झटका मारलेला मग. फायनली आम्ही बॉन्स फायरसाठी आम्ही लाकडं घ्यायला आलोय. हा भाई वैभव आणि मी. बाकीचे 2 पोरं टेंट लावणारे आणि 2 पोरं भाई लाकडं भेटले पाहिजे. हा घेता येईल. हां चालतंय. काहीतरी थोडंफार रात्रभर लागणार आहे ना आपल्याला, तर रात्रभरसाठी आम्हाला पाहिजे ॲक्च्युली. आणि आम्ही बॉन फायर करणार आहे. स्पीकर पण आणलंय. शपथ वाचलो मी. हा लय खान वाचलोय मी डायरेक्ट. बघा पोरांना आम्हाला भेटलंय थोडंफार, पण त्यात काय 10 मिनिटं सुद्धा चालणार नाही. पाणी सुद्धा तापणार नाही आमचं. काहीच होणार नाही. काहीच होणार नाहीये. म्हणून व्ह्यू बघा बाई, खतरनाक. एवढं ऑरेंज, येल्लो, रेड सर्व कलर आहे भाऊ इथं. मस्त आहे. मी यावा बिंदास या भाई. ओलच आहे रे सर्व, लाकडं सर्व ओलेच आहे, छोटे छोटे. एक काम करू, बॅगा वगैरे पुढे जायचंय का अजून? मी बॅग ठेवून येतो भाई, अजून बघायला. इकडे वरती बघायचं आहे का असेल सुकं विकत तर? बघ बरं जाऊन काय मी बॅग ठेवून येतो ना. हा ये ठेवून जा तो पण. मी बॅग ठेवून येतो शोधणं पॅक बिक करून. चला पाणी आमचं. भांडी धुवून झालेत आमचे. पाणी चांगलं आहे का निखिल? चांगलं खूप छान. अरे गरम केलं ना होऊन जाईल प्यायसारखं पाणी. अरे तिथे एक जरा दिसलं पाती. हा हे का? नाही तो तिथे एक लाईव्ह आहे. या पाण्याचं तिकडे एक लाईव्ह आहे ते साठवायचं. थोडंफार आम्हाला भेटलंय कुंड. इथं पाणी घेऊ. हे करून घे ना, आधी धुवून घेते. हा हे धुवून टाकू आपण. धुवून आपण काय करू, गरम करूयात. गरम करून घेऊ. याच्यात पाणी मी ते करतो ना, ते पाणी टाकतो. चला भेटलंय आम्हाला. भारी वाटतं ना. एक नंबर आहे. हा छोटा तलाव आहे का धरण आहे काय माहिती आहे. धरण बॅक वॉटर दिसतंय मला ते. नाईट ट्रेक इथंच असणार आहे. आमचं कॅम्प इथंच असणार आहे. ह्या पॉईंटला केव्स आहेत, एक छोटीशी केव्स आहे तिथं असणार आहे. तर आम्ही पोचलो जस्ट आता इथं. आमचा टेंट इथंच लागणार आहे. इथं टेंट केव्हमध्ये. आपली पुण्याचेच आहे ना पोरं. आपली पुण्याची पोरं कुठे गेल्यावर आणि काय हे का जुगाड बघा बाई, जुगाड पुण्याची पोरं. हा एक झालाय लावून कॅम्प, हा सेकंड. आणि इकडे आम्ही थर्ड लावणार आहे. आम्ही 3 टेंटमध्ये 7 लोक झोपणार आहेत. पण जुगाड करायला लागलं, काड्या विसरल्यामुळे आम्ही असं जुगाड केलाय दोऱ्यांनी. याच्यात झोपणार. हा फ्लॅश आहे ना भाऊ. अरे एकाच्या टेंटला 2 माणसं, 3 4 माणसं बघ लावून झालं रे. काय रे एवढा रिस्की टेंट आहे. काढून चालला जातो या टेंट. असलं कशाला आणायचं रे? हे फडफडला रे हा. मला काय माहित आहे. कलर पण आहे बघा त्याला. झालं बाई हे झालेलं अवघड आहे. कसं अजिबात सुचली पाहिजे. हा ना, आम्ही स्पीड तिला असंच टेंट होतं. थंडीत वारं गळतो ना. हा नवीन हा कुठला डेगेटलॉनचा आहे का आपण? नाही ते आमचं झालंय कम्प्लिटली. आम्ही बॉन फायर करून जेवणाची तयारी करणार आहेत. हा पण इथं थंड पण आहे मस्त. आणि वारं पण नाही. असं कुरून जायला. संपव की पटकन. चला मी पण हातपाय धुवायचे.
हे ओतून घ्या आधी नंतर करू आपण ते. तुमचं झालं का हातपाय हा, धुवून? झालंय. हा झालंय ते. हे ओतून घ्या फक्त पायावर ते, म्हणजे दुसरं काढतो. काही नको करू. हे कसलं क्लिअर दिसतं काय? क्लिअर दिसतंय. हा, हे बघ ते. खरंच काय इच्छा गावात नाही. हाँ सही बाई, लग रहा हातपाय है. धुतोय आम्ही. करंटली हातपाय धुतोय. हा शेफ आहे बाई. काय बनवणार आहेस? मसाला राईस. मसाला खिचडी बोल ना बाई डायरेक्ट. फॅन्सी वाटतं ना थोडं. एकदम हे केलं वेगळं. आय डिस्क्राईब यू प्रॉपरली. खिचडीमध्ये ना डाळ असते, आपल्याकडे डाळ नाहीये, त्यामुळे आपण मसाले भात बनवतो. अच्छा असं. ओके ओके ओके. चला भेटूया तिकडेच. बघा मेहनत कशी घेतात पोरं. बाई मोबाईल दाखव ना तुम्ही. अच्छा तुझं चालू आहे का? अच्छा फक्त फ्लॅश दाखव ना मला मग. अरे तिकडे फ्लॅश दाखव, बाकी काही नको करू. वो देखो गाइस पानी निकाल मेहनत लिया बघा भाई, और ये जो मेहनत. पानी है अभी हम लोग यूज करेंगे Clean पानी. मतलब हाथ मुंह धोने के लिए. खिचडी बनवणार आहेत. चांगल्या पाण्याने आम्ही हातपाय धुतलेत. खिचडी नाही, अच्छा मसाला राईस. ओके मसाला राईस. मसाला राईस ठीक आहे ठीक आहे ब्रो. मसाला वरणबट्टी. हा पिण्याचं पाणी. मिनरल वॉटर. हा पिण्याचं पाणी बोलतात ना आपण त्याला. मिनरल. मिनरल वॉटर. निखिलने सर सॉरी खरंच सॉरी. स्मेल मस्त येतो ना सम्यक. मस्त येतोय. राईस कोणता आहे हा? बासमती. बासमती राईसचा मसाला राईस खाणार आहे आम्ही आज. पाणी टाकायला. बॉटल अरे मीठ कधी टाकायचं. हे बनवलाय आमचा पेरू. तिकडे बॉनफायर झालंय भैयानी आमचं इकडे रेडी. चला फोटो काढले का? काय टेस्ट आहे भाई. मिरची पावडर नाही. मिरची पावडर नाही आहे, कांदा लसूण पावडर आहे ती. मसाला आणि मीठ आणि पेरू. कॅमेरा चालू कर. थांब थांब. एक चांगला फोटो घ्यायचा. हा दे. ते बघा ते ना ते लावायचं खाली ते. खिचडी इकडे रेडी होत्या. भाजी दिसतं त्याच्यात. दे ना ते हातातलं. बसलोय आम्ही. तिकडे टाकली आपण. मला बसलो इथे. बाय मीठ खा. मीठ खा. मी खाणं पण केलं होते. 1-2 दिवस खाल्ले. कांदा घेतला का भैयाने? असणं वेगळं आहे. हा वेगळाच आहे. फायनली आम्ही जेवायला बसलोय. आस्वाद घेणार आहे आम्ही. आपण हे टाकायचं विसरलो का हळद याच्यामध्ये? नाही टाकायची नव्हती आपल्याला दिसलं काय. टाकायची नव्हती जस्ट सिंपल करायचं होतं आपल्याला राईस. ओके. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता उठलोय आता आणि चाललोय सनराईज बघायला. निखिल आणि मी. बाकीचे पोरं झोपलेत अजून. आम्ही थोडं लेट उठलो. ॲक्च्युली आमचा प्लॅन 5:30 उठायचं, 5:30 वाजता उठायचा प्लॅन होता. पण ठीक आहे, झोप लागलेली, पोरांना थकवा होता. खिचडी खाऊन पोरांना झोप आलेली. चाललोय बघू सनराईज कसं आहे. खाली उतरून कुठे जायचं निघल्या? खाली कुठे तिकडे जायचं आता इकडे झाली. आणि तिकडनं कसं येणार? तिकडनं चालतं. हो दे, चल पकडतो बरोबर मी. पोरं येतात भाई आमचे. हा ए आज पकड ना. तू पकडत जा, मी पण तुला मागे येतो ना. अरे हे पकड ना निघल्या. अरे दोरी संपली तिकडे. हा मला पुढे जाऊ दे. तू नको येऊ. हाच तो पॅच आहे. माकडांनी बाई अटॅक केलाय आमच्यावर. करेंटली गाइस हम लोग अपने टेंट को प्रोटेक्ट कर रहे हैं बिकॉज यहाँ पे काफी सारे बंदर आए हो रहे हो और वो हम लोग अगर यहाँ पे थोड़ा सा भी इधर उधर ए भाई मागे मागे ते आले ते घ्यायला. देखो मतलब इधर ही ते पॅक करतात तिकडे पोरं. लगभग काहीच आम्ही रेडी झालो खाली जाण्यासाठी. हे बघ अक्षय बांधतोय बॅगवर हा काय टेंट. सम्यक खाऊन झालाय. सम्यकचं स्वप्नील बसलाय भाई सेट करू ना. सेट करून बसले तुमचीच वाट बघतोय. हां आणि निखले आमचा व्हिडिओ शूट करतोय मिनी ब्लॉगसाठी. झालं आमची सर पॅकिंग झाली. आम्ही खाली जाण्यासाठी रेडी झालो आत्ता. थोडासा ब्रेकफास्ट झाला आहे आमचा. बिस्किट आणि संत्री मराठीत. चला पाण्याच्या बॉटल भरायच्या आहेत आणि मग निघायचं पाण्यात.
माकडांनी भरपूर परेशान केलंय भाई आम्हाला, खूप परेशान केलंय माकडांनी. भाई तुला आमचं 50 फॉलोअर पाहिजे का? सांग. 500 रुपये 50 भेटतील भाई. चलेगा चलेगा. याच्याकडे माहितीये का, विचार नाही करत किती फॉलोअर्स आहे भाई. 10% जरी दिलं ना मी खुश आहे. तुझ्याकडे जेवढे फॉलोअर्स आहेत 10% जरी भेटले ना, माझे ह्या वर्षाचे फॉलोअर्स कमवले मी भाई. याचे कमीत कमी 500,000 2 चॅनल आहे त्याचे. हां, याच्याकडे एवढा पैसा कमवला नाही यूट्यूबवरून याने. चलता है थोड़ा बहुत मिलता है. हा, आमच्यापेक्षा जास्त कमवतो रे तू, लक्षात घे. युट्यूबवर ना आमच्यापेक्षा डबल नाही कमवतो तू. आम्ही उगच नाही, तू एकटा फिरत रे इकडे तिकडं. ठीक आहे, याला पण फॉलो करा भाई. एवढ्या मेहनतीने आमचा फर्स्ट टाइम आला आमच्यासोबत. बहुत हेल्प हो जाएगी. ते दोघं चॅनलला मेन्शन कर. हाँ, वैभव गेमिंग. हां, आणि वैभव गेम. आमची फाटलेली म्हणून आम्ही इथंच थांबलो. निखिल आणि सम्य दोघं जाऊन आलेत चंदेरी फोर्टच्या टोकापर्यंत, जिथं महाराजांचं आपली मूर्ती आहे. जिथपर्यंत जायचं असेल तर आम्ही टेंट लावलं, त्यापासून अजून 1 तास पुढे जातो. जास्त हार्ड आहे, त्यामुळे मी तर नाही गेलो. माझी पूर्ण फाटलेली म्हणून मी नाही गेलो. पण आमच्या सम्यन आणि काय निखिल हे 2 पोरं जाऊन आलेत. जायला 1 तास, यायला 1 तास. त्यामुळे मी तर सजेस्ट केलं की इथपर्यंत एवढं हार्ड आहे थोडंफार, पण त्याच्यापेक्षा पण जर हार्ड पाहिजे असेल तुम्हाला पुढे जाऊ शकतात तुम्ही. आम्ही इथंच रिटर्न झालो आहे सकाळी. पाल पण चावती पोरांना भाई. पाल हे बघा 2 ठिकाणी चावली आहे मला. हां, एकाचा दोनदा मारले तिने मला डायरेक्ट इथं बोटावर. भाई पाल पण चावतात. अरे पण मी काय चुकून हात तिकडे ठेवला झाडावर काय माहिती, पण डायरेक्ट भाई चावलीच की. आणि कलर पण झाडासारखाच होता तिचा, मिक्स कलर फुल. नाही मी नाही काय करत नाही. मी तामसाई गावामध्ये पोचलोय. पाय ओढत सर्वांनी जबरदस्तीने पाय टाकत आलेत पोरं. बघा जबरदस्तीने चालतोय आम्ही. असं झालंय ना, आता कधी पाणी पिणार, कधी हातपाय धुणार, कधी जेवण करणार. बघू आता निखिल कुठे थांबवणार आहे हॉटेलवर जेवायला. बघा पोरांनी कसा पाणी प्यायला सुरुवात केली. पाणी हातपाय धुवून आता लगेच आणि गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवणार आहे. आणि शेवटी भाई त्या कुत्र्यानं आतापर्यंत आपले साथ नाही सोडले. आमचं उतरताना जेव्हा आलेला सोबत, आत्तापर्यंत तो आलाय सोबत, तर गाडीपर्यंत आमच्या सोबतच येणार आहे भाई. लोगों से ज़्यादा कुत्ता ईमानदार होता, सच में होता है भाई. आज तो डॉग आहे की त्यांनी आम्हाला सुरुवातीपासून आमच्या सोबतच होता. हाच तो डॉग सुरुवातीपर्यंत शेवटपर्यंत, हाच डॉग. आणि आमचे मित्रपरिवार इथं खात आहेत. तिथं आमच्या गाड्या लागल्यात, तर आम्ही नाश्ता थोडाफार स्नॅक्स खातोय. स्नॅक्समध्ये बघा, आणि हे व्हील्स, चिप्स आणि थम्सअप. रिवॉर्ड भेटते त्याला. सो गाईज आम्ही फाटक कळंबोलीला जेवण करायला थांबलेलो. 15-20 मिनिटात आमचं जेवण झालं आहे निखिलच्या फेवरेट हॉटेलमध्ये. कसं काय दिसतो एवढा निखिल तू? कष्ट बोरस कधी होतो. ठीक आहे, आमचं जेवण झालं आहे. आणि हे खास मित्र, 2 मित्र हे पुण्याहून आलेत, अक्षय आणि स्वप्नील भाई. मानलं पाहिजे भाई तुम्हाला दोघांना की आमच्यासाठी, तुम्ही म्हणजे निखिलसाठी आणि याच्यासाठी, हां तुम्ही यांच्यासाठी असे मित्र पाहिजे भाई की झालं का नाही. सक्सेस झालं भाई तुमचं. तुम्ही असल्यावर सक्सेस होणार ना भाई. हे तुमच्या दोघा मित्रांना मानलं पाहिजे हो आम्ही डायरेक्ट. काय वाटतं स्वप्नील? तुमच्यासाठी हे दोघं मित्र पुण्याहून आले तिथं. नाही, आमच्यासाठी नाही आले ते, मग स्वतःसाठी आले. अच्छा, पण भाई मजा आली त्यांच्यासोबत. पण भाई वाटलं नाही सर्कस मध्ये जोकर असला तरच मजा येते. त्यांना बोलवलंय. मग बोलवलं यांनी बोलवलंय का? रिंग मास्टर आहे. अच्छा, निघला रिंग मास्टर आहे. पण भाई मजा आली. आपली सेकंड ट्रिप होती. चला थर्ड आमची अजून ट्रिप कुठं असणार आहे भाई, तू ठरव आता. नक्की. हां, अक्षय सोबतच असू दे आणि स्वप्नील सोबत. चला आम्हाला फॉलो करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. तुझं फॉलो केलंय का आतापर्यंत? नाही गेला अजून. सॅक्रिफाईस करो. सॅक्रिफाईस करो. सबस्क्राईब करो. जोरात बोल की.
do subscribe. Subscribe! चला भाई याच्या चॅनलला पण फॉलो करा ठीक आहे